वर्तमान याचा 13वा अध्याय 1 पासून तर 9 पर्यंत ही जी वचनं आहेत हे मी आपल्यासाठी वाचू इच्छितो. त्याच समय तेथे असणाऱ्या कित्येकांनी त्याला म्हणजे येशूला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याचविषयी सांगितले. त्याने म्हणजे येशूने त्यास उत्तर दिले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडून त्यांचा घात झाला ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. त्याने हा दाखला सांगितला. कोणा एकाचे द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते. त्यावर तो फळ पावास आला परंतु त्याला मिळाले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा मी आज 3 वर्षे या अंजिरावर फळ पाहावयास येतो परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. भूमीला उगाच भार तरी का असावा? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदाचेही वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. 1 मिनिटाची प्रार्थना करू. आपण आपल्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये देऊया. हे प्रभू, ह्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे आज आमच्या समोर तू ठेवलेलं आहेस. यावर मनन करत असताना प्रभू, पवित्र आत्म्याद्वारे आमचं मन तू उघड. या वचनाचा अर्थ तू समजू दे. इतकंच केवळ नाही परंतु प्रभू, त्या वचनाच्या समर्पणाने, आज्ञापालनाने आम्ही त्या वचनाला अधीन व्हावं असं तो होऊ द्या. कारण आम्हाला ठाऊक आहे प्रभू, केवळ वचन ऐकण्यामध्ये धन्यता नाही, तर ते वचन आज्ञापालनामध्ये ते यावं. आम्ही ते त्याप्रमाणे वागावं, असा योग्य प्रतिसाद त्याला द्यावा ही तुझी इच्छा आहे. आणि तेच आज सायंकाळी तू होऊ दे अशा मी तुला विनंती करतो. वचन ऐकण्यासाठी जे काय अडखळणं असतील ते तू दूर कर प्रभू. आणि आमचं चित्त तुझ्या चरणी तू एकाग्र कर अशा आम्ही तुला विनंती करतो. बोलणारा आणि ऐकणारे आम्ही दोघेही तुझ्या हातामध्ये आहोत. ये प्रभू, तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजचा विषय स्पष्टच आहे या ठिकाणी. नेसेसिटी ऑफ रिपेंटन्स फॉर सॅल्वेशन. तारण होण्यासाठी पश्चातापाची आवश्यकता. नेसेसिटी ऑफ रिपेंटन्स फॉर सॅल्वेशन. बायबल जे मनुष्याबद्दल सांगतं, मनुष्याच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल, ते आपण मान्य करतो कारण आपण वचनाचे लोक आहोत. रोमकरास पत्र 3 अध्याय 23व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे पावलाने आत्म्याच्या प्रेरणेने, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. बायबलचं डायग्नोसिस हे आहे मनुष्याबद्दल की ऑल आर सिनर्स, नो एक्सेप्शन. सर्व पापी आहेत. त्याचा अर्थ अशा रीतीचा आहे की सर्व पाप्यांना तारणाऱ्याची गरज आहे. वी ऑल नीड अ सेवियर. नाहीतर आपण आपल्या पापामध्ये मरणार. आणि ती ट्रॅजेडी जर झाली माझ्या जीवनात किंवा आपल्या जीवनामध्ये तर त्याचे परिणाम सार्वकालिक आहेत. या ठिकाणी या शास्त्र भागामध्ये आपण पाहिलं की 2 घटना आहेत. इथंच पहिली घटना आहे की गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले.
म्हणजे टीकाकार असं सांगतात की हा एक अशा लोकांचा ग्रुप असू शकतो की ते मंदिरामध्ये यज्ञ करायला आले खरे, परंतु ते बंडखोर होते. मग पिलाताने गय केली नाही त्यांची, किंवा मंदिरात ते राहू द्या यांना, तिथं जाऊन त्यांनी त्यांचा घात केला, त्यांचा खत्मा केला. तर ही एक घटना आहे फार भयंकर झालेली. आणि मग दुसरी घटना आहे की शिलोह या ठिकाणी 18 जणांवर एक बुरुज कोसळून पडला आणि ते मेले त्याच्यामध्ये. आपल्याला ठाऊक आहे की कोणतीही अशा प्रकारची घटना झाली म्हणजे ती चर्चेत असते, नाही का, आपण बोलत असतो त्याच्याबद्दल. तसंच झालेलं आहे या ठिकाणी. या 2 घटनाबद्दल सर्वकडं बोलबाला होत होता आणि काही लोकांनी मग ही जी चर्चा आहे ही येशूपर्यंत आणली आणि येशूला त्यांनी आज सांगितलं की हे असं असं आहे. परंतु येशूला त्यांच्या मनात काय होतं हे माहीत आहे आणि ते मनामधलं त्यांचं ओळखून येशूने त्यांना उत्तर दिलं. त्यांची काय धारणा होती की अशा रीतीने ह्यांना व्हायलंट, फार अकस्मात आणि भयानक अशा प्रकारचा मृत्यू आल्यामुळं हे देवाच्या दृष्टीने काही विशेष पापी असले पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. परंतु येशूने त्यांचा गैरसमज दूर केलेला आहे. फक्त दूर केलेला आहे एवढंच नाही, परंतु त्यांना त्या ठिकाणी अशा काही गोष्टींची जाणीव करून देण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे की ज्यामुळं ते नाशापासून वाचू शकतील. येशूने त्यांना सांगितलं की मनुष्याची जी डेस्टनी असते, मेल्यानंतर, मरणानंतर मनुष्य ज्या ठिकाणी जातो ते तुम्ही कशा रीतीने मरता याच्यावर अवलंबून नाही आहे. मरण येणार हे आपल्याला माहीत आहे नक्की. द नॉलेज ऑफ डेथ इज कॉमन. मरण येणार आहे, प्रत्येक व्यक्तीची जगामध्ये जन्माला येते. ती जन्मल्या दिवसापासून तिचा प्रवास तिच्या मरणाच्या दिवसाकडे असतो. आपण नाही विचार करत तसा, नाही का? बर्थडे साजरा करताना आपण ते सर्व झाकझूक करून, फुगे डेकोरेशन करून सर्व करतो, पण तो मुद्दा आपण टाळतो. आपल्याला मरणाबद्दल विचार करायला नाही आवडत, कारण ते अनकम्फर्टेबल आहे. परंतु येशूने त्यांची ही चुकीची धारणा या ठिकाणी बरोबर केलेली आहे. येशूने सांगितलं ते अशा रीतीने, भयंकर रीतीने मरण पावले म्हणजे ते तुमच्यापेक्षा अधिक पातकी होते असं तुम्ही समजू नका. आम्ही फार धार्मिक आहोत. यहुद्यांचा तोच प्रॉब्लेम होता की नाही येशूच्या काळामध्ये. दे वर सेल्फ रायचस. आम्ही ठीक आहोत, आम्ही सर्व काही विधी नियम पालन सर्व काही आम्ही करतो. नियमशास्त्र आहे, मंदिर आहे, विधी संस्कार व्यवस्थित रीतीने जसेच्या तसे चालू आहेत. आणि त्यांनी अशी स्वतःची धारणा करून घेतली होती की आम्ही देवाच्या दृष्टीने ठीक आहोत. आणि मग अशा रीतीने जे अपघाती रीतीने मरतात किंवा ज्याला व्हायलंट डेथ असं म्हणतो, आपल्या सर्वांना सर्वसाधारण रीतीने मनुष्याला असं वाटतं की माझं मरण जे आहे हे फार पीसफुल, शांत रीतीने व्हावं असं वाटतं, नाही की आपल्याला? कोणाला नाही वाटत ॲक्सिडेंटमध्ये, रस्त्यावर किंवा आणखी कुठं विचित्र रीतीने आपल्याला मरण यावं अकस्मात. आपल्याला पुष्कळ भरपूर जीवन मिळावं आणि मग शांततेमध्ये आपला शेवट व्हावा असे आपण सुप्त रीतीने का होईना मनामध्ये इच्छा बाळगत असतो. परंतु येशूने त्यांना सांगितलं की तुम्ही कशा रीतीने मरता याच्यावर तुम्ही कुठं जाणार आहे हे अवलंबून नाही आहे. आणि मग त्यांनी येशूने आणखी एक मुद्दा सांगितला की तुम्ही कुठं जाणार आहे हे कशावर अवलंबून आहे? तुम्ही पश्चाताप करता किंवा नाही करत याच्यावरती अवलंबून आहे. आलं का लक्षामध्ये? ह्या ठिकाणीच आहे ते शास्त्रामध्ये, तुम्ही पहा. येशूने त्यांना सांगितलं तुम्ही पश्चाताप नाही केला तुम्ही त्यांच्यासारखेच नाश पावाल.
म्हणजे फक्त तुमचा शरीराचाच नाश होईल अशा रीतीचा नाही, परंतु आध्यात्मिक रीतीने तुमच्या आत्म्याचा देखील नाश होईल. तर हा जो दुसरा नाश आहे आत्म्याचा, हा अधिक डेंजरस आहे आणि फार अशा रीतीने सार्वकालिक तो आहे. त्याच्यामधून कधी आपण किंवा व्यक्ती सुटू शकत नाही, अशा प्रकारचा तो नाश आहे. आणि त्याच्याबद्दलची वॉर्निंग येशूने या ठिकाणी त्या लोकांना दिलेली आहे ज्यांनी येशूला या 2 घटनांबद्दल सांगितलं. प्रियांनो, जर पश्चाताप करणे ही बाब महत्त्वाची नसते, आपल्या उद्धारासाठी तितकी आवश्यकतीच नसते, तर येशूने अशा प्रकारचं जोर देऊन प्रत्येक प्रसंगाचा उपयोग करून तो त्या लोकांच्या समोर त्यांनी ते आणले नसतं. पश्चातापाबद्दल संपूर्ण नवीन करारात शिक्षण आहे. इट इज नेसेसरी फॉर युअर सॅल्वेशन अँड माय सॅल्वेशन. आपल्या तारणासाठी, उद्धारासाठी, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी पश्चाताप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची बाब आहे.